कसं आहे मंडळी, मायराचे केस वाढले बघून आम्ही गेलो पनवेलच्या सलून मध्ये केस कापायला. आणि तिथे गेल्यावर मायरा लागली इकडे तिकडे बघायला. आणि मायराचा केस कापायचा म्हणजे गाढवाच्या पाठीमागे रावासारखा. जेव्हा तिची केस कापायची सुरुवात होते तेव्हा ती मारताना विचार करत नाही की समोर पप्पा आहे का मम्मी आहे. पण हा चमत्कार झाला, मायरा थोडी पण रडली नाही. पण हा चमत्कार ब्युटी पार्लर वालीचा आहे की गावाचा पीठ लावलेल्या मामाला घाबरून रडली नाही. आज मला शेवटपर्यंत समजला नाही. आणि फायनली मायराचे केस कापून झालेले आहेत. आणि मायराची ब्युटी पार्लर वालीशी आवडी ओळख झाली की जाता जाता बाय करायला लागली. आणि घरा आल्यावर बघते तो काय दात्याचे ढेंगण साप. आणि लगेच साप धरणाऱ्याला बोलवला. तो पण साप धराचा सोडून पाणी पिवायला लागला. शाबास बेटा. यो बाई चड्डीवा असा धावताला तसा यो साप धरेला असा चड्डीवर धावताला. साप पण आवरा बारीक होता का भाऱ्याची दुर्बीण घेऊन यावं लागला. यो भाई आवडी मोठी कैची घेऊन आला तसा अॅनाकोंडा पकडायला आहे. त्यान दाद्याला खाली बॉटल घेऊन यावला सांगला. आणि दाद्या दुकानात जाऊन भरलेली सोड्याची बाटली घेऊन खाली करून घेऊन आला. साला नंतर समजला साप नसून तो मोठा गांडूळ होता. आणि तुम्ही चॅनल मध्ये नवीन असाल तर प्रांजल भोईर गांडलाला असली का साप धरणाऱ्याला असली या समजा अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.